नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचेच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज मी खास अशा पाहुणीला इथे बोलवलेलं आहे गप्पा मारण्यासाठी. अगदी तुमच्या आमच्यातलीच वाटावी अशी, पण कामगिरी नाही, अतिशय असामान्य अशी. वयाच्या 50 नंतर जिने अभिनय करायचा असं ठरवलं आणि त्यामध्ये अतिशय सक्षमपणे उतरली अशी रमा अतुल नाडगौडा. रमा अतुल नाडगौडा ही 36 वर्षाचा संसार झाल्यानंतर जिने पुण्याचं स्वतःचं घर सोडून मुंबई सारख्या ठिकाणी येऊन राहिली आणि स्वतःचं करिअर अतिशय उत्तम सांभाळते आहे. आणि बाकी तिचे जे गुण आहेत, तिचं पुस्तक लिखाण असू देत, रंगमंचावरती स्वतःचं नाटक सादर करणं असू देत, दिग्दर्शन असू देत, या सगळ्या बाबतीत आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तर भेटूयात रमा अतुल नाडगौडा. नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी आणि माझं रोजचंच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज मी जरा जास्त खुश आहे, कारण माझी एक अतिशय लाडकी अशी माझी मैत्रीण आज मी इथे गप्पांसाठी आमंत्रित केलेली आहे, जिचं नाव आहे रमा अतुल नाडगौडा. थँक्यू. तर रमाला गप्पांसाठी बोलवलं म्हटल्यानंतर खरं तर विषयाचं बंधन आम्हाला दोघींना नाहीये, कारण मला माहिती आहे की ती पुस्तक लिहिते, ललित लिखाण करते आणि स्वयंपाकाच्या बाबतीत पण अतिशय सुगरण म्हणता येईल अशी आहे. तिच्या विविध वाईन्सच्या प्रक्रिया ती जी करते, घरामध्ये जे तिचे प्रयोग चाललेले असतात, म्हणजे अगदी स्वयंपाकघरापासून ते टीव्हीच्या वरती येणाऱ्या चॅनल्सच्या सिरियल पर्यंत असं कुठल्याही विषयावरती मी तिच्याशी बोलू शकते. पण रमा, आज मला सगळ्यांना जास्त करून तुझा जो प्रवास आहे आतापर्यंतचा तो सांगायचा आहे. आतापर्यंतचा म्हणजे अभिनयातला. आणि ज्याला आपण म्हणतो ना की यांना जीवन कळले हो, संसार सांभाळून, मुलगाचं छान करिअर करून आणि सगळं सेटल झाल्यानंतर मग आता या करिअरकडे वळणं ही माझ्यासाठी खूप युनिक गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी मला तुझ्या सुरुवातीपासून सुरुवात करायची आहे की तू मूळची कुठली, शाळा कुठली, कॉलेज कुठे? आपण म्हणजे थोडस नॉस्टॅल्जिक होणार आहे इथे तुला. हरकत नाही. मी मूळची मुंबईची आहे. जन्म मुंबई, शिवाजी पार्क. माहेरचं नाव सुचरिता जुकर. त्याच्यानंतर शिक्षण वांद्रे पूर्व, गांधीनगर कॉलनी, अभिनव सहकारी विद्यालय, ग्रॅज्युएशन चेतना कॉलेज. आणि लग्न करून 1986 साली वयाच्या 20व्या वर्षी 21 लागल्यावर मी पुण्याला आले. त्याच्यानंतर 38 वर्ष, गेली 38 वर्ष मी पुण्यातच आहे. लग्न झाल्यानंतर आई माझी नाटकात काम करायची. आईचं नाव लता जुकर. पण त्यावेळेला असं कधी वाटलं नाही फार आतून की करावं काम. म्हणजे काम करायला आवडलं असतं अभिनय, पण व्यावसायिक दृष्ट्या काम करण्याची तशी काही इच्छा नव्हतीच. आणि लग्न करून मी पुण्याला गेले. मुलगा झाला. मुलाचं नाव मानवेंद्र. मिस्टर बँकेत नोकरी करायचे. आणि एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय गृहिणीचं माझं आयुष्य होतं. अनेक वर्ष होतं. मग त्यावेळेला सुरुवातीला मी नोकरी करायचे, पण मुलगा पाळणाघरात राहायचा नाही, म्हणून मी नोकऱ्या सोडून दिल्या आणि घरी बसून ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली. ज्युनियर ते 8वी दोन्ही माध्यमांचे सगळे विषय, संस्कृत वगळता. आणि त्याच्यानंतर संस्कृत आणि गणित आणि शास्त्र हे विषय वगळता बाकीचे सगळे विषय 10वी पर्यंतचे. असं साधारणतः 27 वर्ष मी शिकवण्या घेतल्या. च्या जोडीने साधारणतः गृहिणी करतात किंवा माझ्या आवाक्यातल्या. मी इतर गृहिणींना काही म्हणणार नाही, कारण प्रत्येकीकडे खूप कला गुण असतात, प्रत्येकीकडेच असतात. तर मला जे झेपत होतं तसं मी मसाले करून विकायचे, मी शिवण करायचे. शिवणात एकच गोष्ट अशी की जनरली बायकांचेच कपडे शिवतात, मी पुरुषांचे कपडेही शिवू शकते. अच्छा, बरं. आणि जे बाईंनी शिकवलं. आणि त्यानंतर पुस्तकं विकणे, मसाले करून विकणे. मला आवड होती झाडापानांची, अजूनही आहे, म्हणून मी मॉडर्न कॉलेजमधनं गार्डनिंगचा डिप्लोमा केला, वाईन मेकिंगचा डिप्लोमा केला. आणि राहून गेलेल्या स्वप्नातली ती 2 आहेत. एक वायनरी आणि एक फुलशेती करायची होती मला, मोगऱ्याची. अच्छा. तर ठीक आहे.
हरकत नाही. स्वप्न सगळीच पूर्ण होऊच नाही ते. एक्झॅक्टली. आणि ती झाली असती तर हे झालं तर नसतं. हे झालं म्हणून ते नाही झालं. नाही, आणि स्वप्नांना दिशा देण्यासाठी थोडा वाव पाहिजे ना. सगळंच असं झटपट झालं तर. आणि बरीच वर्ष मी प्रयत्न करत होते पण नाही झालं. ठीक आहे, समोर नाही झालं. पण जसं अपर्णा म्हणते तसं सगळ्याच गोष्टी पूर्ण होतातच असं नाही. बरोबर आहे. आणि नंतर मुलगा माझा मर्चंट नेव्हीत गेला. तो गेल्यानंतर जो एक थोडासा टिपिकल असतं, मुलं कॉलेजला गेल्यावरती आपल्याला थोडं रिकाम पण येतं. त्यात मी गंमत म्हणून एक अभिनयाची कार्यशाळा केली आणि 1 वर्षभराची. आणि त्यानंतर मला हळूहळू कामं मिळू लागली 2010 नंतर नाटकात, सिनेमात. मग पुण्यात राहूनच मी बऱ्याच सिनेमात कामं केली, शॉर्ट फिल्म्स केल्या, जवळजवळ 35 शॉर्ट फिल्म केल्या, नाटकात काम केलं, वेब सिरीज केल्या. आणि हे करत असताना असं मला वाटायचं की एक सिरियल करून पाहिली पाहिजे आपण. तर प्रत्येक ठिकाणचा एक अनुभव वेगळा असतो म्हणून, पण त्याच्यासाठी मुंबईला येणं गरजेचं होतं. तर 2022 साली मला तू तेव्हा तशी, झी मराठीची सिरियल आहे, त्यात एक कावेरी आजी शिल्पा तुळसकरच्या किंवा नायिकेच्या आईचं भूमिका मला मिळाली. आणि त्यासाठी म्हणून मी मुंबईला स्थलांतरित केलं असंच म्हणेन मी. पण त्यानंतर मी इथे आले तर इथेच आहे, परत नाही गेले. बरोबर. आता तू जे सांगितलंस की मी पुस्तकं विकायची, तर पुस्तकं विकण्यापासून ते पुस्तकं लिहिण्यापर्यंतचा प्रवास कसा होता ते पण मला समजून घ्यायला आवडेल. बरं. त्याची सुरुवात मुळात पुस्तक वाचनाने झाली. खूप लहान असल्यापासून आई वाचायची, तिचं बघून मी आणि माझी मोठी बहीण, आम्हाला दोघींनाही वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली. म्हणजे जेवताना हातात पुस्तक नाही असं कधी झालं नाही. आणि त्यानंतर पण आपण लिहू असं मला फार कधी वाटलं नव्हतं. म्हणजे उर्मीने असं एखाद दुसरी ओळ कधीतरी मी लिहायची, ते कुठे गेला ईश्वर जाणे. पण माझी मैत्रीण आहे सुगंधा शिरवळकर, सुशींची मिसेस, तर ती मला खूप आग्रह करायची, लिही ग. मग तिच्या ओळखीने मला मनोविकास प्रकाशनाची पुस्तकं 2 अनुवाद करायला मिळाली. विक्रम वेताळ कला निर्णय घेण्याची आणि सवय जिंकण्याची, ही दोन्ही मॅनेजमेंट बेस्ड पुस्तकं आहेत. आणि त्यानंतर मेहता प्रकाशनची कादंबरी आहे मदर्स अँड डॉटर्स. माझा एक कविता संग्रह यामध्ये अधेमध्ये मी कुठेतरी हृदयार्थ नावाचा प्रकाशित केला. त्यानंतर हळूहळू लेखनाची नस सापडू लागली असं मी म्हणेन. प्रयोग करता करता मग जान साहब ने बुलाया हा कथा त्याबद्दल पण सांगशीलच जरा की जान साहब ने बुलाया हे टायटल जरा हटके आहे. ओके. तर त्या पुस्तकाबद्दल थोडस जरा तुझ्याकडून मला ऐकायला आवडेल. समाज माध्यमांवर लिहिता मला थोडस असं की आपण लिहून बघूया. लोकांच्या त्याच्यावरती ज्या प्रतिक्रिया येतात, ह्या प्रतिक्रियातनं समजत जातं की बाबा मी काय सांगू इच्छिते, ते लोकांपर्यंत काय पद्धतीने पोचतं, पण ते काय पद्धतीने पोचतं त्यांच्या प्रतिक्रियांवरनं कळतं. तर मग काय लिहायला पाहिजे, कसं लिहायला पाहिजे, काय लिहायला पाहिजे, अशा वेगवेगळ्या प्रयोगातून मी लिहित होते. छोट्या काहीतरी पोस्ट लिही, कविता लिही. आणि म्हणजे इतक्या कविता लिहीन मी असं मला स्वतःला कधी आधी वाटलं नव्हतं. आणि असंच कधीतरी ती एक पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या किंवा आजूबाजूच्या अनेक आयुष्यांमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घटना रुजत जातात आतमध्ये. बरोबर आहे. आणि ताबडतोब सगळ्यांना अंकुर फुटतात असं नाही, तर तशाच कुठल्या तरी एका बीजाला जान साहब ने बुलाया है या कथानकातून मी म्हणेन त्याचं एक छानसं झाड तयार झालं. गोष्ट किंवा कथानकाचं शीर्षक हे थोडंसं वेगळं आहे, कारण की ते ज्या क्षेत्राशी निगडित आहे तर तिथली ही मूळ भाषा आहे. त्या क्षेत्रात जास्ती करून तिथे हिंदी ही भाषा वापरली जाते. हे टिन्सलटाउन, इट्स अबाउट ऍक्च्युली बेस्ट विषय आहे तो. 2 आहे. ती एका स्त्रीची कहाणी आहे आणि ती ज्या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिते त्या क्षेत्राची कहाणी आहे. असं दोन्ही मिक्सचर आहे ते. तर त्यामुळे ते टायटल हिंदी सुचलं आणि मग मी
हिंदीच लिहून गेले ते. त्यातल्या बाकीच्या कथा आहेत त्या पूर्ण मराठीच आहेत, पण ह्या एकाच शीर्षकाचं शीर्षक हिंदी आलं. ते आधी सोशल मीडियावरती तू सगळ्या टाकलेल्या होत्यास की नाही? सगळ्या नाही, काही ठराविक टाकल्या होत्या. आणि त्यातल्या म्हणजे त्या कथासंग्रहातल्या सगळ्याच कथा मी समाज माध्यमांवरती लिहिल्या आणि मग नंतर मी पुस्तक रूपात आणलं ते. या नंतरच्या लिहिलेल्या आहेत त्या काही बऱ्याच वेगवेगळ्या, त्या कथासंग्रहातही 1-2 कथा वेगवेगळ्या मासिकात लिहिलेल्या आहेत दिवाळी अंकात. पुढचा जो कथासंग्रह येईल त्यातल्या मात्र एकच कथा मी समाज माध्यमावरती पोस्ट केलेली आहे. बाकीच्या सगळ्या वेगवेगळ्या दिवाळी अंकातून मासिकातून लिहिल्या आहेत किंवा कथासंग्रहासाठी म्हणून मी लिहिते आहे. तर त्या पुस्तक रूपाने येणार आहे. त्या पुस्तक रूपाने येतील. आत्ताच आपण सोशल मीडियाचा उल्लेख केला आणि मी पाहते तुझा सोशल मीडियाचा वावर जो आहे तो खूप ग्रेसफुल असतो आणि समाज ह्या माध्यमांवरती सुद्धा आपण पाहतो की दोन्ही बाजूनी खूप जास्त चर्चा होते, चांगली पण आणि वाईट पण. पण तू ह्या सगळ्याकडे कसं बघतेस? तुला तुझ्या करिअरमध्ये किंवा तुझ्या एक आपण म्हणतो ना, तू म्हणालीस जसं मी एक मध्यमवर्गीय मध्यमवयीन स्त्री आहे आणि त्या स्त्रीला ह्या समाज माध्यमांचा काय फायदा झाला हे विचार. मी तोटे नुकसान नाही विचारणार, कारण ते नाही तू करून घेणार आहेस हे मला खात्री आहे. एक तर कुठलीही गोष्ट म्हटली की फायदे आणि तोटे सुद्धा दोन्हीही असणारच आहे आणि त्यातले कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या वाटेला येतातच. मी एक मध्यमवयीन गृहिणी म्हणून समाज माध्यमावरती जेव्हा आले तर मी असं म्हणेन की दुनिया मला इथे येऊन जास्त समजली. बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी की चांगली गोष्ट अशी की जी माणसं एरवी संपर्कात येण्याची सुतराम शक्यता नसते, आपलं जगण्याचं एक वर्तुळ आहे, मर्यादित आहे, त्याच्या पल्याड आपण जात नसतो, तर अशी खूप माणसं त्यांच्याबरोबर वैचारिक आदान प्रदान करता आलं, बोलता आलं, चर्चा करता आल्या, त्यांची मतं समजली आणि दोन्ही बाजूनी लिखाणाचं असं म्हणता येईल की मनुष्य आहे. घडणाऱ्या कुठल्याही घटनेकडे कुठलाही मनुष्य त्याच्या आयुष्याच्या चष्म्यातनं पाहत असतो. बरोबर. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिगणिक मत हे वेगळं असणार आहेच, हे आपण गृहीत धरून चालायचं असतंच. तसंच माझंही एक असतं, समाज माध्यमाने आपल्याला शहाणपण इतकंच दिलेलं असतं मत व्यक्त करायचं की नाही. बरोबर, ठीक आहे, असू दे, लोकांचं काय आहे मत, तर मला त्यातलं बरं असं 100% कुणाचं हे किंवा हे मत मला पटतंच असं नसतं. त्यात पुन्हा माझ्या स्वतःच्या मताची एक काहीतरी वेगळी धार असू शकते, तर ती व्यक्त नाही केली तर चालू शकते, एवढंच, बाकी काही नाही. थोडीशी पथ्य पाळायला पाहिजे जसं म्हणतो आपण समाज माध्यमांवरती. तर त्यातली पथ्य पाळण्याचा जो भाग आहे तो म्हणजे की कुठे व्यक्त व्हायचं. पथ्य हा शब्द आपल्याला आयुर्वेदाने अशासाठीच दिलेला आहे की ते पाळल्याने आपल्याला त्रास कमी होतो. बरोबर, एवढंच. म्हणजे ती सुद्धा पथ्य पाळली गेलीच पाहिजेत समाज माध्यमांमध्ये. पण आता समाज माध्यमातून ते एक मला वाटतं की तुझी सुरुवात होती, छोटासा तलाव होता तो, आणि मुख्य फायदा असा झालाय हा की मी तिथे येऊन लिहिती झाले. बरोबर आहे. समाज माध्यमावर येण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा की मी हळूहळू स्वतःचे विचार व्यक्त करायला सुरुवात केली, जसं मी याआधी म्हटलं, आणि इतरांच्या प्रतिक्रिया लिहिणं, बाकी इतरांचं लिहिलेलं मी वाचणं, यातून मी स्वतः लिहिती झाली. मला माझी व्यक्त होण्याची एक विशिष्ट शैली सापडत गेली. पण तू अकॅडमिक काय म्हणजे तुझं शिक्षण काय? बीकॉम झालेलं आहे. आणि मग तुला आधी कधी असं जाणवलं का की मी लिहिते खूप छान, किंवा एक असतं ना शाळा कॉलेजेसमध्ये, म्हणजे शाळेत मी निबंध लिहायचे किंवा वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, तर त्यावेळेलाही भाषण माझं मीच लिहून काढायचे. आईने लिहिलेलं वाचून पाठ करणं हे घरात अलाउडच नव्हतं. आणि तरी पण असं यात करिअर करावं किंवा पुढे जाऊन मी एवढं लिहीन असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे तेव्हा त्या संदर्भात मी एक छोटासा अनुभव एकदा लिहिला होता की 1-1.5 वर्षापूर्वी मी दादरला गेले होते. तर ज्या दादरच्या सुप्रसिद्ध पुस्तकाच्या दुकानात आयडियल बुक डेपोमध्ये मी लहानपणापासून पुस्तक विकत घ्यायला जाते, तिथल्या शोकेसमध्ये मी माझं जानसाप पाहिलं आणि मला खूप भरून आलं. म्हणजे
हे माझ्या अपेक्षेच्या पल्याड होतं की जिथे मी पुस्तकं विकत घ्यायला जाते तिथे माझं पुस्तक विकायला आहे. बरोबर. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. खरंच आहे. आणि आपण ज्याच्यासाठी एक प्रेमाने कष्ट घेतलेले आहेत, निष्ठा ठेवून काम केलेलं आहे, त्या कामाची अशी पोचपावती मिळणं हे खूप जास्त आनंददायी असतं. तू बोलताना म्हणालीस की माझी आई रंगभूमीवरती काम करत होती, त्यामुळे लहानपणापासून तुला हे वातावरण माहिती आहे. त्या क्षेत्रातले चॅलेंजेस पण तुला चांगले माहिती आहेत. पण तरीही आता काळ खूप जास्त बदललेला आहे. मान्य. आणि आताची काम करण्याची पद्धत आणि तेव्हाची काम करण्याची पद्धत, म्हणजे तू आईला काम करताना जे पाहिलेलं आहेस त्याच्यामध्ये तुला जो फरक काय जाणवतो, म्हणजे किती जाणवतो? सोयी सवलतींच्या दृष्टीने खूप फरक पडला आहे. म्हणजे आता जेव्हा मी शूटिंगला जाते किंवा रात्री बेरात्री घरी परत येते त्यावेळेस आणि पूर्वीच्या म्हणजे एक साधारणतः हे 50 वर्षापूर्वीच्या मुंबईतलं वातावरण, तर तेव्हा आई कसं मॅनेज करत असेल हे आताच्या परिस्थितीला तुलनेने मी पाहते तेव्हा माझा जीव थरकाप होतो जीवाचा, की तिने आईने कसं मॅनेज केलं असेल त्यावेळेला. तर या दृष्टीने ते खूप सोपं झालेलं आहे त्या कम्पॅरेटिव्हली, तुलनेने मी म्हणेन. आणि काम हे काम आहे. तुम्ही शेवटी अभिनय हा अभिनय येतो तेव्हा आणि आताचाही हे होता. नाही, मला कामाचे तास पण खूप जास्त, कामाचं स्वरूप बदललं. म्हणजे माझं नाही, तिथे रिक्वायर्ड जेवढा वेळ लागतो तेवढा लागतो, कधी कमी असतो, कधी डेली सोप्स मध्ये खूप जास्त वेळ लागतो किंवा खूप जास्त एक म्हणतात ना, पूर्वी नाटकात काम करणं म्हणजे त्याचं पुन्हा अजून वेगळं होतं, दौरे होते, प्रवास वगैरे होता. आता डेली सोपचं तुम्ही जाता, दिवसभर तिथे असता, मग तिथे त्यांचं जशी रिक्वायरमेंट असेल तसं काम असतं. कधी लवकर उरकतं, कधी वेळ लागतो, कधी संध्याकाळपर्यंत होतं, नाही कधी कधी फार वेळ लागतो. पण तरी सुद्धा त्यांची पण एक लिमिट आहे, दिवसभरात किती काम करू शकतात, त्यापेक्षा अधिक वेळ नाहीच लागत. पण आईला लहानपणी पाहिलेलं, एक लहानपणी आपल्या काही कल्पना घट्ट झालेल्या असतात, आपण आजूबाजूला पाहतो. जसं तू म्हणालीस की लिहिताना आपल्याला जर्म आजूबाजूलाच कुठेतरी सापडत असतो, आपलेच अनुभव असतात किंवा इतरांचे अनुभव असतात, आपण ते शब्दबद्ध करतो. किंवा कधी कधी असं होतं की या सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून जेन्युइनली तुम्हाला काहीतरी वेगळं सुचू शकतं, असंही होतं. पण लहानपणीच्या आपल्या ज्या कल्पना असतात ते त्या वयानुसार, त्या वयातल्या अनुभवानुसार आणि तेव्हा जे वाटलं ते खूप प्रामाणिकपणे वाटलेलं असतं आणि आपले त्यानुसार ते मतं घट्ट झालेली असतात. तर त्यावेळेस मला माहिती नाही की तुझ्या आई काम करत असताना तुला त्या बाबतीतला तुला तेव्हा काय वाटलं, म्हणजे तिने काम करणं की नाही मला हे नाही आवडत आहे. कधी कधी असं होतं ना की आई काम करते, रोज बाहेर जाते आणि मग वेळच मिळत नाही घरासाठी. एक तर कल्पना एक लहानपणी घट्ट रुजलेल्या असतात. असं असताना म्हणजे तुझ्या बाबतीत काय होतं, एक तर की तुला ह्या क्षेत्राबद्दल आकर्षण वाटलं, म्हणजे नसणार नक्की की तुला पुन्हा ह्या क्षेत्रात यावंसं वाटलं. तर लहानपणी तुझ्या डोक्यामध्ये ह्या क्षेत्राबद्दलचं आकर्षण होतं आणि म्हणून तू पुन्हा इकडे वळण्याचा काय म्हणूयात आपण प्रयत्न केलास, की तुला ते आतून आधीपासूनच वाटत होतं? एक छोटासा मुद्दा असा आहे याच्यामध्ये की आकर्षण क्षेत्राचं नव्हतं, आकर्षण अभिनय करण्याचं होतं आणि ते मला लहानपणापासून होतं. पण तरीही आईची इच्छा होती म्हणा किंवा मला स्वतःलाही कधी व्यावसायिक दृष्ट्या हे करावं असं कधी तेव्हा वाटलं नव्हतं. लग्न झाल्यानंतर जेव्हा मी पुण्यामध्ये गेले तर मी पूर्ण वेळ गृहिणी होते, तर हा विषयच नव्हता, म्हणजे अस्तित्वातच नव्हतं, पूर्ण डोक्यात होतं की मला हे कधीतरी करून बघायचं. कदाचित त्यामागे ही भावना असेल की मला वाटतंय की मला येतंय, पण ते मला खरंच येतंय का नाही येतंय हे मला आजमावून पाहायचं असेल. तसं लिखाणाच्या बाबतीत झालं की हळूहळू मी लिहिती झाले, मग मला असं वाटलं ओके माझ्या स्वतःच्या एका विशिष्ट व्यक्त होण्याच्या पद्धतीनुसार मला काही गोष्टी सांगता येतात, एक माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी सांगू शकते आहे. तसंच अभिनयाच्या बाबतीत मला करता येते का असं, ठीक आहे मला हळूहळू कामं मिळत गेली. एक हिरोइझम असतो की आई करते ते खूप जास्त भावलेलं, जसं मी तुला विचारला त्याच्या विरुद्ध बाजू ही पण आहे की लहानपणी ते खूप डोक्यात असतं की माझी आई काहीतरी खूप छान करते, वेगळं करते आणि ते मला आवडेल करायला, असं पण एक कुठेतरी डोक्यात. आई करते म्हणून मला करायला आवडेल हे खरंच नव्हतं डोक्यामध्ये, पण करायला आवडेल हे मात्र होतं. म्हणजे मला अभिनय करायला आवडलाच असता तेव्हाही, पण तो फील्ड एक आणि जेन्युइनली मला तरुण वयात कधी असं वाटलं नाही की आपण या क्षेत्रात यावं.
पण सगळं झाल्यानंतर जेव्हा रिकामा वेळ थोडासा हाताशी उरला, म्हणजे आला एक टप्पा येतो तुमच्या वैवाहिक आयुष्यातला, तर एक स्वतःसाठी काय करून पाहावं, तर आता हे मी प्रयत्न करून पाहू का, असं म्हणून मी. पण सुदैवाने त्याला एक चांगला प्रतिसाद मला मिळत गेला, कामं मिळत गेली आणि हळूहळू मी जास्त ओढली गेली असं मी म्हणेन. पुस्तक लिहिणं म्हणजे तो पण एक प्रकारचा अभिनयच असतो, कारण आपण जे लिहितो तो एक प्रकारचा भाषिक अभिनय म्हणता येईल असंच असतं, कारण ते काही पूर्णपणे आपण आपलं मत तिथे लिहित नसतो, ते दुसऱ्या कोणाची तरी भूमिकेत शिरून, शेवटी भूमिकेत शिरणं हा लेखनातही असतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुझी पार्श्वभूमी थोडीशी तयार झाली आणि तो एक कॉन्फिडन्स जो असतो, कारण मी कॉन्फिडन्स का म्हणतेय, एका मध्यमवयीन अचानक असं ठरवणं की मला ह्या क्षेत्रामध्ये जायचंय, काहीही तशी तुझी पार्श्वभूमी आईची होती पण तुझी पार्श्वभूमी तशी नसताना, तर ह्याचा लिखाणाचा आणि ह्याचा एक सोशल मीडियावरच्या वावराचा तो एक कॉन्फिडन्स तुला मिळाला का या सगळ्यातून? हो, मिळाला अगदी. म्हणजे यासाठी मी सोशल माध्यमांचे खरोखर आभारी आहे की व्यक्तींशी जुळवून घेण्याचा, समजून घेण्याचा एक काय म्हणू, हा आत्मविश्वासच अशातला भाग नाहीये. तुम्ही शिकत जाता हळूहळू टप्प्याने. आणि जसं ती म्हणते आहे, अपर्णा म्हणते तसं लेखनामध्ये सुद्धा तुम्ही अभिनयच करता. अभिनयात जसं तुमचं वाचन जितकं चांगलं असेल तसं ते तुम्हाला अभिनय करताना उपयोगी पडतं, कारण खूप सारे व्यक्तिरेखा तुमच्या डोक्यामध्ये असतात. बरोबर. आणि हळूहळू तुम्ही जसजसं आयुष्य पुढे जातं ना, तसं समोर मनुष्य दिसलं की पटकन ना वाचलेलं काहीतरी आठवतं. अरे हा, एक मी कुठल्या तरी वाचलेली व्यक्तिरेखा आहे, त्याच्याशी समोरच्या व्यक्तीचे गुणधर्म काही प्रमाणात जुळत आहेत. मग तुम्हाला व्यक्त होताना, अभिनय करताना त्याचा उपयोग होतो. असंच काही लिहित असतानाही आहे, तुम्ही व्यक्तिरेखेत शिरता आणि ती व्यक्ती म्हणून तुम्ही विचार करू लागता, तू स्वतः एक उत्तम लेखिका आहेस. आणि कॉम्प्लिकेटेड लिहिणं आणि खूप काय म्हणू, ब्रॉड कॅनव्हासवर लिहिण्याची तुला आवड आहे, तर तुला स्वतःलाही कळेल की एका वेळेला 10 माणसांबद्दल लिहित असताना 10 माणसांच्या भूमिका तू स्वतःही जगत असतेस. म्हणूनच मी म्हणते परकाया प्रवेश करूनच त्यामुळे अभिनयात पण म्हणजे ह्याचा तुला फायदा नक्कीच होतो. दोन्हीकडे होतो. म्हणजे वाचन लेखनाचा अभिनयासाठी होतो आणि अभिनयाचा वापर मला लेखन करतानाही होतो. आता हे तुझ्यापुरतं झालं, तुझी भूमिका झाली की मला असं वाटलं की मला स्वतःला करता येतं की नाही हे करून पाहायचं आहे, किंवा मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आता इथे पुन्हा सिद्ध करणं हा भाग खूप वेगळा आहे. इथे स्वतःला स्वतःसाठी सिद्ध करायचंय, इथे कोणासमोर जगासाठी नव्हतं. अगदी जगासाठी, कारण जगासाठी सिद्ध करणं तरुण वयातली स्वप्न असतात. आता ह्या वयात तुला जेव्हा असं वाटलं की मला हे काहीतरी करायचंय, तेव्हा घरून सपोर्ट असणं ही गोष्ट फार जास्त महत्वाची आहे. अगदी मान्य आहे. ते तुझ्या बाबतीत कसं झालं? म्हणजे माझ्या घरात तर मी, मिस्टर आणि मुलगा आम्ही तिघच असतो. तर मुलगा शिक्षणासाठी म्हणून तो मर्चंट नेव्हीत आहे, तर शिक्षणासाठी म्हणून तो बाहेर गेल्यानंतरच्या वेळात जेव्हा मी असं वेगवेगळं काहीतरी, एकतर सारखं काहीतरी नवीन शिकत राहण्याची मला आवड खोड आहे असं आपण म्हणू, की एक रिकामा मेंदू हे सैतानाचा घर आहे, आपण लहानपणापासून शिकतो. तर तो मेंदू रिकामा ठेवायचा नाही, काहीतरी शिकत राहायचं, करत राहायचं. काहीच नाही, कंटाळाला स्वयंपाकघरात जाऊन पदार्थ करायचा, बागेत जाऊन झाडात काहीतरी काम करायचं, शिवण बिवण करायचं, काहीतरी करत राहायचं. तर हे सगळं करत असताना मी दरवेळेला आता हे शिकायचं, तर ते एक प्रकारे घरात रुटीन झालेलं. आता हे झालं का, आताही नवीन काहीतरी शिकते, ओके. तसंच हे मी हे करून बघते, ठीक आहे तुला वाटतं ना करून बघ. इतक्या सहजतेने ते झालं. आणि जोवर मी पुण्यात होते तोपर्यंत तर काही प्रश्नच नव्हता. म्हणजे मी घरात होते, कामाला की करायचं, जायचं, घरी यायचं. बाकी उरलेल्या वेळात मी जसं मागच्या पानावरून पुढच्या पानावर रुटीन चालू राहायचं. प्रश्न आला जेव्हा मला स्थलांतर करून मुंबईत यावं लागलं, त्याच प्रश्नाकडे असं येणारच होते की आपल्या घरातून, म्हणजे आता तू जसं म्हणालीस की मागच्या पानावरून पुढे इतकं रुटीन होतं ते, पण इतक्या वर्षांचं आपलं स्वतःचं घर सोडून, जिथे तुला बागकामाची पण आवड होती, म्हणजे त्या घरातल्या प्रत्येक वस्तूवरती, झाडावरती, पानापानावरती, प्रत्येक ह्याच्यावरती इतका आपला हात फिरलेला असतो, आपलं मन तिथे गुंतलेलं असतं, आणि ते सगळं सोडून इथे येणं मला वाटतं खूप धाडसी निर्णय आहे हा. आणि ते कसं जमवलंस तू? इमोशनली खूप जास्त मला वाटतं की
तो जास्त त्रास देणारा विषय आहे? जेव्हा अशी ही झी मराठीच्या या भूमिकेची मोठी संधी मला मिळाली त्यावेळेला एवढी मोठी संधी आली आहे तर ती घ्यायची एवढा एकच विचार डोक्यात होता. मग त्यासाठी मी इथे आले. काही दिवसांकरता मी नातेवाईकांकडे वगैरे राहिले. त्या सगळ्यांनी मला खूप मदत केली. खरंच विशेष कौतुकाची गोष्ट आहे. असं कोण कोणाला घरात ठेवून लॉंगर पिरियड मध्ये नसतं घेत. तर त्या सगळ्यांनी मला खूप मदत केली. मग एक टप्पा असा आला की किती काळ मी कोणासोबत राहणार आहे. म्हणजे मला स्वतःचं काहीतरी राहण्याची सोय करणं गरजेचंच होतं. तसं मी जेव्हा निर्णय घेतला की ओके मी आता स्वतःचं एक भाड्याचं घर घेऊन राहते त्यावेळेला सरप्राइझिंगली किंवा सरप्राइझिंगली पण मी नाही म्हणणार मी मिस्टरांशी बोलले आणि ते स्वतः माझ्यासोबत इकडे शिफ्ट व्हायला तयार झाले की ठीक आहे हरकत नाही तुझी इच्छा आहे ना तर आपण हे करून बघू. ही खूप गोड गोष्ट आहे. खूपच छान आहे. आणि कारण एकटं ते तिथे मी इथे मुलगा शिफ्टवरती तिघांनी 3 ठिकाणी राहणं हे जरा म्हणजे कामाव्यतिरिक्त उरलेला सगळा वेळ तुम्ही एकमेकांची काळजी करण्यातच घालवता. बरोबर. तर जेव्हा आम्ही हे ठरवलं तेव्हा सुद्धा हे अच्छा हे टेम्पररी आहे एवढं झालं की जायचं परत असं डोक्यात होतं. पण गोष्टी हळूहळू अशा डेव्हलप होत गेल्या की नंतर मला असं वाटलं की कशाला जायचं परत जाऊन तरी मी काय करणार आहे. तर आता ही जी एक वेगळी संधी किंवा लाईन कामाची एक लाईन सुरू झाली तर ही जी झाली आहे ती जर व्यवस्थित चांगली प्रोग्रेस होते पुढे तर परत जायचं कशाला. ते रिटायर्ड आहेत मी गृहिणी होतेच पहिल्याचपासून आणि जी मी अजूनही आहे. म्हणजे मला कोणी विचारलं तर मी तुम्ही काय करता तर मी अगदी अभिमानाने आनंदाने सांगते की मी गृहिणी आहे. तेव्हाही होते आजही आहे. म्हणजे मी अभिनय करायला जाते तिथे अभिनय करून घरी परत येते ते आल्यानंतर मी गृहिणीच असते. ते काही तुम्हाला काही विशेष मान किंवा पद आहे अशातला भाग नसतो. घरातही आपण खूप वेळेस अभिनय करतोच की असं काही नाही. जगताना प्रत्येक जण करत असतो जण करतो कारण तो एक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आणि फक्त ते काम म्हणून करणं हा भाग अजून वेगळा आहे आणि बाहेर जाऊन करायला बाहेर जाऊन आणि पुन्हा त्याचे पैसे मिळतात ती फारच आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला नाव मिळतं किंवा या भूमिकेने खूप कौतुकाची गोड गोष्ट अशी दिली की खूप जास्त प्रसिद्धी दिली. म्हणजे रॅन्डमली रस्त्याने जाताना असं कुणी थांबवतं तुम्ही ते आहे ना मी ओळखते तुम्हाला मग तुमच्यावर फोटो काढून देतो. आणि सुरुवातीला ती भूमिका थोडीशी नकारार्थी होती तर जितक्या प्रमाणात लोक भेटायचे तर 2 वाक्य कुणीही म्हणायचंच की एक वाक्य असतं तुमचा खूप राग येतो बाबा. मग त्यानंतर लगेच तरी मी हसून थँक्यू म्हणायचं. मग नंतर पण तुम्ही काम खूप छान करता. तर ही पावती जी आहे ही पावती तुम्हाला बळ देते. बरोबर आहे. खरं काम करायला किंवा उत्साहाने अजून थोडं पुढे जाऊन काहीतरी करूया यासाठी बळ देते. खरंय. आणि घरातून इतका छान सपोर्ट होता त्यामुळे एक आपण डिटॅचमेंट असणं म्हणजे अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट दोन्ही गोष्टी संसारामध्ये खूप आवश्यक असतात. जसं त्या घरात बायका छोट्याशा वाटी पेल्याबद्दल सुद्धा इतक्या भावनिक असतात की म्हणजे छोटीशी गोष्ट मी सुद्धा गृहिणीच आहे आणि हे मी चांगलं समजू शकते की आहे ते कारण माझ्या नवऱ्याचा पण जॉब असा असल्यामुळे की सारखं 3 वर्षांनी 4 वर्षांनी बदली झाली की ते सगळं जिथे आहे तिथे सोडायचं आणि पुन्हा निघायचं. पण तुझं तसं नव्हतं. तू 25-30 वर्ष काय तो एका ठिकाणी 36 वर्ष तर ती जी अटॅचमेंट होती ते डिटॅचमेंट मध्ये कन्व्हर्ट करून इतक्या सहजतेने बाहेर पडून त्याच्यासाठी म्हणजे मोठं तुझ्या पुढे एक होतं की मला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि ते तू 100% स्वतःला सिद्ध केलेलं आहेस. पण रंगभूमीवरती पण तुझं प्रयोग चालू आहे. म्हणजे तू स्वतः काम करत नाहीस पण तुझ्या लिखाणावरती आवडतं त्याच्याबद्दल मला तुझ्याकडून थोडंसं साधारणतः कोविडच्या आधी कधीतरी काहीतरी लिहावं म्हणजे स्त्री प्रश्नावर काहीतरी लिहा असं एक मला सांगण्यात आलं. थोडंसं म्हणतं काय लिहावं असं मी विचार करत होते तर थोडं लिहायला सुरुवात केली. मग नंतर कोविड लॉकडाऊन आलं म्हटलं आता तर काही प्रयोग होत नाही ते सोडूनच दिलं. पुन्हा त्याच्यानंतर 2021ला असं झालं की नाही आता प्रयोग करू शकू तर आता लिहा. तरी मग मी एक काही कल्पना होती डोक्यात तर त्यानुसार मी बरंच काही वाचन केलं अजूनही त्या ह्यानी आणि सकाट्रिस्टना असे बोलले लेडी सेक्रेटरीशी बोलले आणि त्यातून माझ्या काही शंका
किंवा वैज्ञानिक शंका म्हणजे सायंटिफिक किंवा आरोग्य विषयक शंका होत्या माझ्या काही, त्या ताई मी क्लॅरिफाय करून घेतल्या. म्हणजे असं नको की मी बेधडक काहीतरी चुकीचं लिहून आणि मग त्यानंतर मी ठरवून आज 6 तास आणि उद्या 7 तास असं 13 तासात ते 40-50 पानाचं नाटक लिहून झालं. अरे बापरे. आणि त्याच्या आधी दुर्दैवाने मी असं खूप जास्त लिहून माझा हाताचा बराच प्रॉब्लेम झाला होता. तर त्यावेळेला मी नव्याने ते आता मी नव्याने शिकले मोबाईलवरती बोलून टाईप करायचं. तर ते तसं बोलायचं, थोडंसं दुरुस्त करायचं, टाईप करायचं, असं करून ते 13 तासात नाटक लिहून पूर्ण झालं. आणि त्यानंतर त्याचं प्रोडक्शनही मी केलं. आधी दुसऱ्यांनी केलं होतं पण ते समहाऊ काही कारणाने नाही वर्कआउट झालं. ठीक आहे, हरकत नाही. मग मी स्वतःच ते प्रोड्यूस केलं, दिग्दर्शन केलं, त्याचं नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा असं. आणि बऱ्याचदा असं होतं की जरी मी या क्षेत्रात काम करत असले तरी सगळ्याच गोष्टी मला क्लिअर होत्या असं नव्हतं. मग संगीत किंवा प्रकाश योजना याबाबत मी त्यांना असं सांगायचे की मला असं हवंय, त्याची टेक्निकल टर्म नाही मला माहिती, मला हे असं घडायला हवंय, असं दिसायला हवंय. तर ज्यांनी हे मला करून दिलं त्यांनी ते समजून घेतलं की बाबा बिचाऱ्याने पण झालं करून ते. आणि आमचे सूत्रधार आहेत गोट्यामामा सावंत, यांनी आम्हाला खूप मदत केली. शिवकांता सुतार औरंगाबादची मुलगी आहे. तिने ते शिवधनुष्य पेललं असं मी म्हणेन, कारण की लिहून झालेली 50 पानं स्टेजवरची जवळजवळ 2 तास होते. मग थोडं ते संक्षिप्त करून तर मी 1.5 तासाचं केलं आम्ही. आणि सलग 1.5 तास रंगमंचावर ती एकटी आहे. ती एकटी बोलते आहे, स्वतःविषयी बोलते आहे, तिच्या आयुष्याच्या कहाणीविषयी सांगते आहे. आणि तिने ते खूप छान पेललं सुद्धा. तालीम 1 महिनाभर आम्ही केली. आणि महिनाभराच्या तालमीमध्ये त्या नाटकातल्या प्रत्येक वाक्यावर, प्रत्येक शब्दावर आम्ही दोघींनी चर्चा केली. आणि ती विचारायची की हे काय आहे, किंवा हे कसं आहे, किंवा हे कुठून आलं. तर त्यावेळेला जे मी तिला सांगितलं ते मी आज आवर्जून सगळ्यांना सांगते की त्या नाटकातल्या एक वाक्य, एक शब्दाच्या मागे एका बाईची गोष्ट आहे. म्हणजे लहानपणापासून आजूबाजूला मी जितक्या बायका पाहिल्या त्यातल्या कोणीतरी त्याच्यात आहे, वेगवेगळ्या प्रसंगांनी आहे. आणि जी मूळ विचारधारा आहे त्या नाटकाची, जो मूळ प्रश्न आहे तो सुद्धा मी अनेक बायकांचा पाहिला. आणि साधारणतः त्या विषयावरती इतक्या उघडपणाने लिहिलं, बोललं, वाचलं, ऐकलं जात नाही, किंवा टॅबू असतं ती चर्चा करणं. तर म्हटलं ठीक आहे. त्याच्यात थोडंसं अवघड असं होतं की विषय हा थोडा मला काही झालं तरी त्याचा एक व्यक्ततेचा मध्यम मार्ग सोडायचा नव्हता. तर ते तसं 1-2 शब्द अगदी नाईलाजाने मी जिथे घेतले असतील तिथे, अदरवाईज कुठेही मी त्याचा जो मूळ विषय आहे त्या त्याला सोडून म्हणण्यापेक्षा त्या विषयाच्या अंगाने जिथे डावीकडे तो जाऊ शकत होता तिथे नाही जाऊ दिलं त्याला. तर ते थोडंसं लिहिताना मला अवघड गेलं असं मी. पण ललित लेखन करणं, सोशल माध्यमावरती काहीतरी स्वतःचे अनुभव शेअर करणं, किंवा दुसऱ्या कोणाचे का असेना अनुभव, ती जी लिहिण्याची शैली आहे ते, आणि 13 तासामध्ये एखादं रंगमंची आविष्कार लिहून काढणं, ह्या खूप 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कारण आता मी पण लिहिते त्यामुळे मला ह्याचा अंदाज आहे की तेवढ्या वेळामध्ये बसेल असं ते 12-13 तासांमध्ये सलग बसून लिहिणं म्हणजे ते झपाटल्याशिवाय शक्य नाहीये. हे मला ते साठलेलं असतं असं मी म्हणेन. लेखन हे जे आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात येतं तेव्हा ते कुठेतरी साठलेलं असतं. तुम्ही लिहायला सुरुवात केली की ते 1 टाकी लिहून होतच आपण. तुम्ही त्याच्यावर नंतर संस्कार करा, पुन्हा वाचा, मग थोडंसं शब्दप्रयोग किंवा वाक्यरचना मागे पुढे किंचित होऊ शकते, पण मूलभूत असा काही बदल होत नाही त्या लिखाणात. पण तूच लिहिलेलं आहेस म्हटल्यानंतर एक, आणि अभिनयाचा किडा पण होताच, तर तो एक धोका असतो की मीच लिहिलंय, मलाच करायचंय, तर मग मीच का नको करायला. नाही, मला ऑफर होती खरं तर, पण पहिल्यांदा जेव्हा ते सादर करण्यात आलं तेव्हा पण मला ती रिस्क पण नाही मी हा शब्द वापरणार. माझी इच्छा नव्हती की मी ते अभिनय सुद्धा मीच करीन. तर दिग्दर्शनही मी अपघातानेच केलं आहे. पण दुसऱ्याकडनं मी करून जेव्हा घेतलं तर
आपण असं म्हणतो की एखादा विषय आपल्याला समजावायचा असेल, समजून घ्यायचा असेल किंवा शिकायचा असेल तर तो दुसऱ्याला शिकवला की आपल्याला जास्त लवकर समजतो. तसं कदाचित असेल की तिने करत असताना मला ते नाटक जास्त चांगलं समजलं असं मी म्हणेन, पण नाही, मला इच्छा नाही झाली. कारण तो एक असतं ना की मला करून बघायला काय हरकत आहे, बघते, म्हणजे जर ह्या क्षेत्रात यायचंच होतं. नाही, दुसरं असं होतं की त्यातली अभिनेत्री म्हणजे त्यातलं जे व्यक्तिरेखा आहे सरी, त्या स्त्रीचं नाव आहे सरी, तर सरीच्या वयोगटापेक्षा मी बऱ्यापैकी मोठी आहे. अच्छा. असंही मला वाटलं की हा वयोगट जो मी दाखवला आहे तिथे 45 वर्षाची बाई मी दाखवली आहे. 45 जास्तीत जास्त 46 47, मी ऑलरेडी 50+ आहे, तर मी त्याला शोभणार नाही कदाचित असं मला वाटलं. दिग्दर्शक म्हणून मला असं वाटलं म्हणून मी स्वतःला रिजेक्ट करून टाकलं. दिग्दर्शकाची होती की नाही, मी ह्याच्यामध्ये नाही बसत. दिग्दर्शन हा एक भाग पुन्हा खूप वेगळा आहे. तुम्ही लिहिता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ऑब्व्हियसली चित्र असतं ते, पण ते तसं चित्र असणं आणि त्या स्टेजच्या चौकोनामध्ये ते बांधणं हे दिग्दर्शकाचं काम. कारण लेखकाचा कॅनव्हास मोठा असतो, भाषेमध्ये तो खूप मोठं लिहू शकतो, आपण कुठे कुठे जाऊ शकतो, पण त्या चौकोनामध्ये ते बसवणं हे दिग्दर्शकाचं कसं बसतं. तर हे दिग्दर्शन म्हणजे हे शिवधनुष्य मला वाटतं की पहिल्याच ह्याच्यामध्ये कसं काय पेलवलं आणि ते धाडस कसं केलंस की मी दिग्दर्शन करणार आहे. ऍक्च्युली मी खूप आधी घाबरतच केलंय ते, म्हणजे मी नकोच म्हणत होते, पण करायचंच असं म्हटल्यानंतर ना असं पटापट मेंदूमध्ये काही हे उमटत गेलं की ओके, मला हे दाखवायचं तर मी इथे हे असं करेन. मला तिच्या वयात बदल दाखवायचा आहे तर ती शाळकरी मुलगी दाखवायची आहे, तेव्हा ती तिथे बसेल, एक अगवा घेईल आणि 2 भाग करेल आणि वेण्या घालेल. बोलून झालं ती कॉलेजमधली ती केस मोकळे सोडेल. अच्छा, त्याच्यानंतर तिचं लग्न झालंय, ती एक वेणी घालेल. हा तिचा वयोगटातला बदल आहे, ती बोलता बोलता हे करेल त्यावेळेला तिथे. तर मग मी सेट काय काय लावेल, मला तिथे काय काय दाखवायचंय, काय नाही दाखवायचंय, त्याचा जो सगळ्यात फोकस पॉइंट आहे त्या नाटकाचा की तिला डीप डिप्रेशन नंतर ओसीडी येते आहे, तर या ओसीडीची तिची जी सवय आहे ती मला तिथे दाखवायची होती स्टेजवरती. तर त्यासाठी मी स्टेज नेपथ्य काय काय वापरू शकेल, त्याच्यात काय प्रयोग करता येतील, एकदा करायचंच म्हटल्यानंतर ते सुचत गेलं. पूर्ण अभ्यास किंवा त्याच्यामध्ये झोकून दिल्यासारखं. आणि मग एकदा असं फक्त झालं की दिग्दर्शन करता करता साधारणतः शेवटून काही 2-4 पानावर आल्यावरती मला एका ठिकाणी असं वाटलं की इथे जे मी वाक्य घेतलं हे वाक्य मला गरजेचं आहे, पण याचा खूप आधी जो रेफरन्स आलाय तो आणि याच्यामध्ये थोडासा फरक येतोय. तो कदाचित प्रेक्षकांना समजला नसताही, पण तो मला टोचला. अच्छा. मग मी त्यानुसार फक्त मागे जाऊन थोडासा किंचित वाक्यामध्ये बदल केला. बरोबर. तर हे करत गेल्यानंतर आपोआप सुचत गेलं. आणि एक अजून होतं की हे प्रायोगिक नाटक असल्यामुळे कमीत कमी साहित्यात हे व्हावं अशी माझी इच्छा होती. म्हणजे घराचा सेट खूप मोठा मला नव्हता दाखवायचा. कारण मी जेव्हा प्रेक्षक म्हणून नाटक बघायला जाते तर माझं असं असतं की अच्छा, याने पुस्तकं ठेवले तर कुठलं असेल बरं पुस्तक, मग मी असं ते बघते वाकून, अच्छा इथे कुंडी आहे का, कुठलं झाड लावलं असेल. हे सगळं बघण्यामध्ये ना तिचा जो मूळ, तिचा म्हणून तिचा आणि सरासरीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडून मला कुठेही प्रेक्षकाचं लक्ष दुसरीकडे जायला नको होतं. त्यामुळे कमीत कमी नेपथ्यात ते नाटक सादर करायचं, लेस इज मोर, असं की तिच्यावरनं लक्ष हालायला नको आहे. त्यातही एक 1.5 मिनिटाचा मधला मध्यंतराचा जो भाग आहे, पाऊण तासानंतर, त्या 1.5 मिनिटात ती पटकन आत जाऊन साडी बदलून येते. तिची एक कमालच आहे ती की बराबर, त्यासाठी आम्ही काही ऍडजस्टमेंट केल्या, पण ती जाते 1.5 मिनिटात साडी बदलून पूर्ण कॅरेक्टर चेंज होऊन मग तिथून पुढचा जो मोनोलॉग आहे त्याचा प्रवास हा वेगळा दिशेला जातो आहे. तर तसा जो चेंज आहे गेटअप मध्ये, साडीमध्ये, तर हे सगळं खूप काय म्हणून करता करता होत गेलं. पण हे सगळं शेवटी ह्याचं गणित आर्थिक गणितापाशी येऊन थांबतं. आणि प्रायोगिक नाटक करणं ही खायची गोष्ट नाही. मोठे लोक म्हणतात की त्याच्यामध्ये आपण पाहतो की किती लोकांना त्याच्यापासून धडे मिळालेले आहेत, खूपच मोठे. आणि असं असताना मग अभिनय करायचा आहे, संधी मिळालीये म्हणून तू जा, हा घरातून सपोर्ट असणं वेगळं, आणि मला एक प्रायोगिक नाटक करायचंय, त्याचं दिग्दर्शन पण मी करणार आहे, लिहिलेलं पण मी आहे, आणि म्हणजे अनुभवी नाहीये मी, पण तरीही मला प्रायोगिक नाटक करायचं आहे. ह्याच्यासाठी घरून सपोर्ट मिळणं आणि आर्थिक पाठबळ मिळणं, ह्या गोष्टी कशा जमवल्यास?
मिळाल्या. असं आर्थिक माझं जमवलं. आणि तेही पण प्रामाणिकपणे सांगते की आम्ही जेव्हा प्रयोगानं सुरुवात केली तर नायिका जी आहे माझी शिवकांता सुतार तर तिच्याशी मी म्हणाले होते, म्हटलं आपण 10 प्रयोग करायचे. आपलं 10 प्रयोगांचं बजेट आहे, प्री प्रोडक्शनचा एवढा खर्च आहे, 10 प्रयोगांचं एवढं बजेट आहे, 10 प्रयोग करायचे. 10 नंतर पुढचा प्रयोग जो आहे तो आपल्याला मग नंतर जर कोणी बोलवलं. खूप प्रयत्न केले त्या दिशेने आम्ही दोघींनी वर्षभरात खूप प्रयत्न केले. ठीक आहे, ते नाही जमलं, आम्ही नवख्याच आहोत म्हटल्यानंतर नाही जमलं तरी ठीक आहे, पण 11वा प्रयोग जो आहे तो 10 प्रयोगाच्या उत्पन्नातून आम्ही 11वा प्रयोग केला. मी तिला म्हटलं आता आपलं बजेट संपलं, आता आपण थांबू. आपल्याला जे म्हणायचं होतं ते आपलं म्हणून झालं, करायचं होतं ते करून झालं. किंवा मगाचपासून जसा तू एक शब्द वापरतेस की सिद्ध करून झालं. जे मला हे करायचं होतं आणि मला करता आलंय किंवा हे या पद्धतीने झाले, सिद्ध करून झालं, ओके फाईन. त्याच्यामुळे आनंद देणारी गोष्ट होती ती आणि ती तू केलीस. आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे खूप जणांना खूप काही वाटत असतं की मला हे आर्थिक तोटाच झाला हे मात्र मी अगदी सांगेन. म्हणजे मी खरोखर मनुष्य आपल्या हौसे खातर वेगवेगळ्या गोष्टी करतो, तसं मीही करून पाहिजे असं मी म्हणेन. ओके. आणि वाईन बनवण्यासंदर्भात एक तू बोललीस की मी त्याचा कोर्स केला, तर ती आवड कशी काय आणि की वेळ आहे आणि काहीतरी वेगळं करून बघूयात म्हणून? ऍक्च्युली माझ्या ताईला वाईन घ्यायला आवडते, तिला टेस्ट आवडते. तर मी असं आणि कधीतरी कॉलेजमध्ये आपल्याकडे एक वही असते ना शाळेपासून रेसिपी, माझ्याकडे 9वीतली वही आहे, अजूनही आहे. तर त्याच्यामध्ये मी कुठल्या तरी मैत्रिणीकडनं वाईन तयार करण्याची रेसिपी गंमत म्हणून लिहून ठेवली होती. म्हणले मी करून बघते ताई तुझ्यासाठी. मी ती केली आणि ती पहिला प्रयोग होता, चुकत माकत जसे काही झाली. हळूहळू मग ते वेळ लागत गेलं. ह्या फळाची करून बघू, त्याची बघू, ड्रायफ्रुटची बघू. आणि करता करता असं लक्षात यायला लागले की ओके, काही आहे ते आपल्याला खूप छानच जमत आहे, किंवा करत असताना हे चुकू शकतं, हे बिघडू शकतं, किंवा हे होऊ नये म्हणून काय सावधगिरी घ्यायची. मग पुणे कृषी महाविद्यालयाचा एक छोटासा कोर्स आहे वाईनरीचा, वाईन मेकिंगचा, मशरूम ग्रोईंगचा, ते दोन्ही मी केले. आणि त्यानंतर थोडं जमीन घेऊन वाईनरी वगैरे असं खूप माझं स्वप्न मोठीच पाहिजे ना, छोटी नाहीच पाहिजे. तर जसं जमीन घेऊन मोगऱ्याची शेती करायची असं वगैरे स्वप्न होती तसं. आणि खूप थोडक्यात ती दोन्ही हुकली, पण ठीक आहे, अजून हुकली असं म्हणू शकत नाही, अजून खूप वाव आहे. स्वप्नांचा गाव आहे, मोठा वाव आहे. त्यामुळे तू करशील नक्की, मला खात्री आहे तुझी स्वप्न पण पूर्ण होतील. म्हणजे आपण आतापर्यंत तुझ्या तोंडी साखर पडो किंवा तुला जे आवडेल ते पडू दे, अगदी. आणि घडीत तसं घडलं तर मला फार आनंद. नाही, घडेल नक्की. आणि तुझा एकंदरीत स्वभाव पाहता, जिद्दीला हिरेला पेटणं जे म्हणतो की एखाद्या गोष्टीत पडायचं म्हटल्यानंतर पूर्णपणे झोकून द्यायचं, तर तू ती स्वप्न सुद्धा तशीच पहा आणि ती नक्की पूर्ण होतील तुझी. आणि आतापर्यंत लक्षात आलं की वाईन पासून, झाडांपासून, कुंड्यांपासून ते थेट मालिकाच्या क्षेत्रामध्ये, अभिनय क्षेत्रामध्ये. असं कधी वाटतं का की म्हणजे मी जे ऐकलंय, मला माहिती नाहीये, पण की मालिका क्षेत्रामध्ये काम करणं म्हणजे पाट्या टाकण्यासारखं आहे, की तिथे तुम्हाला नवीन काही नाही, काम आहे तुमचं ते आणि ते करायचं. अभिनयाची आवड आहे म्हणून तू ह्या क्षेत्रात आलेली आहेस. तुला त्याच्यातून पैसा कमवायचा, पैसा मिळालेला कोणाला नकोय, तो मिळायलाच हवा. जर मेहनत करतोय तो मिळायला हवा. पण पैसे कमवणे हा उद्देश अभिनय करण्यामागचा नाहीये. ओके. तर असं मग कधी वाटतं का की काय म्हणजे मी करतेय काय, मग त्याच्यापेक्षा रंगभूमी छान, की मला वेगवेगळे प्रयोग करता येतील? एक तर ना रंगभूमी, सिरियल किंवा सिनेमा, वेब सिरीज, जाहिराती पूर्ण वेगळे सगळीकडे प्रकार थोडासा टेकिंगचा वेगळा असतो. आणि पाट्या टाकणे हा शब्दप्रयोग हा असं काही घडत नसतं. कारण काहीही झालं तरी तुम्हाला एखादा प्रसंग आहे आणि हा प्रसंग तुम्हाला अभिनीत करायचा आहे आणि तो दिसणार आहे. कुठल्या माध्यमातून दिसतो हे सोडून द्या, तर तुम्हाला अभिनय हा करावा लागतोच ना. पण अभिनयाचं स्वरूप पण वेगळं असू दे ना. पण
काय आहे, स्वरूप जरी वेगळं असलं तरी माझं हे काय आहे की मला अभिनय करून पाहायचा आहे. तर हाही एक वेगळ्या प्रकारचा का होईना पण मी अभिनय करते आहेच ना. म्हणजे मग मी तो नाटकातला करीन तर तो जिवंत आहे किंवा हा आहे किंवा नाही आहे असं काही नाही, हे थोडं वेगळं आहे. चर्चेचे विषय आहेत आणि प्रत्येकाचं मत वेगळं अगदी असू शकतं. आणि म्हणून पण तुला ते, कारण तू नाटक पण केलंस ऍज अ प्रोड्युसर, ऍज अ डायरेक्टर, ऍज अ रायटर. नाटक म्हणजे रंगभूमीचा पण तू जवळून अभ्यास केलास. आज वेब सिरीज करतेस, स्टिल्स मध्ये पण, जाहिरातीमध्ये पण तू काम केलेलं आहेस. तर तू ही सगळी माध्यमं हाताळलेली आहेत. म्हणजे या सगळ्या माध्यमांमध्ये तू काम केलेस, त्यामुळे तू अधिकारवाणीने हे सांगू शकशील. म्हणून तुला खरा हा प्रश्न विचारला मी की अगदी मान्य आहे, पण ते पाटा टाकणं असत नाही. कारण की कुठेही झालं ऍट द एंड ऑफ द डे किंवा जिथे शेवटी तुम्ही म्हणता की ओके आता हा प्रसंग आहे, कॅमेरा आहे, मला करून दाखवायचा आहे, तर तो करून दाखवण्यासाठी मला अभिनय करावा लागतोच. मग तो कुठल्या प्रकार, तुम्ही अगदी तो संयत आहे का किंवा स्टेजवरती करावा लागतो तसा थोडासा लाऊड करावा लागतो का किंवा नाही का, हा भाग वेगळा आहे, वेगळा प्रकार वेगळा आहे. पण तो अभिनय नाही असं कोणी म्हणू शकणार नाही. आहेच तो, आणि त्याचा म्हणून जो आनंद आहे तो मिळतोच. नाही हा आनंद मिळतो का, हा मुद्दा होता. की नाही तर काही कालांतराने मग म्हणजे आनंद नाही मिळते पण मी आता करतेय कारण तिथून मला पैसे मिळतात. व्यावसायिक दृष्ट्या जी तुम्ही जर हे करत राहिलात तर काही कालांतर कुठल्याही क्षेत्रात गेला तरी होणारच आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं तर म्हणजे मला अमुक एक गोष्ट करून पाहिजे होतीच, मला लहानपणापासून हेच व्हायचं होतं असं एखाद्याचं स्वप्न असेल आणि तुम्ही चालात कुठल्याही एका क्षेत्रामध्ये काहीतरी तुम्ही शिक्षण घेतलं, ते मिळवलं, डिग्री मिळवली, तुम्ही ते करायला लागला. काही नंतर कालानंतर हे जे आहे हे ठीक आहे, म्हणजे आता मला जमतंय आणि मी करते आहे. पण म्हणून काय असतं, म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही उरका मारला तर ते बिघडणार नाही असं नाही. कामाच्या कुठल्या, जसं स्वयंपाक आहे, चला सोप्यातलं सोपं उदाहरण घेऊ, आपल्या रोजचा स्वयंपाक आहे, तीच आमटी तीच भाजी मी रोज करते आहे. मग सरावाने मी डोळे मिटून वेगळा विचार करता सुद्धा बराबरा करू शकते, पटकन पोळ्या लाटू शकते, कुकर लावते. हे सगळं करत असतानाही समजा माझं लक्ष नसेल, मन नसेल, मूड नसेल, बरं नसेल, काही असेल, इतर कुठला विचार फार डोक्यात प्रखरपणे चालू असेल तर तो पदार्थ बिघडत नाही का? बरोबर, बिघडतो ना, बिघडतोच. तसंच आहे, ते तसंच आहे. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्यातून शेवटी एक लक्षात येतं की कामावर तुमचं जर प्रेम असेल तर तेच काम तुम्ही आयुष्यभर केलं तरी त्याचा कंटाळा येऊ शकत नाही. कंटाळा आला तरीही तुम्ही कामाचा म्हणून जो एक आनंद की मी हे केलंय आणि हे जमलंय तर हा छान वाटतं, अगदी आनंद, अगदी तुमचं पहिल्यापासून. म्हणजे पहिल्यांदा मी स्वयंपाक केला तेव्हा मी केलेली भाजी आणि आज मी 36 वर्ष 38 वर्ष संसार केल्यानंतर करत असताना भाजी छान झाली, चव चांगली लागली तर बरं वाटतं, छान वाटतं. तर हा जो आनंद कामामधून मिळवण्याचा जो तुझा, म्हणजे ही माझी थोडी टिपिकल गृहिणीचीच उदाहरणं झाली, पण ठीक आहे. नाही पण टिपिकल जे मी आहे ते आहेच. नाही पण जे टिपिकल गृहिणीचे हे जे गुण आहेत ना हेच अभिनयात कामाला येत आहेत असं म्हणून. असं नाही, खरंच आहे. म्हणजे आपण अभिनय पण तर करतोच की, असं काही नाही. म्हणजे तर मी असं म्हणेन की तुझे जे हे गुण आहे कामावरती प्रेम करण्याचा, त्यातून आनंद घेण्याचा, हा अधिकाधिक वाढीस लागू दे, अधिकाधिक आनंद तुला मिळू दे. आणि तुझी जी सगळी स्वप्न आहेत, मोगऱ्यांची शेती भरभरून मोगरा पिकव आणि वायनरीचं जे स्वप्न आहे, कारण आता तुझं पहिलं स्वप्न तर पूर्ण झालेलं आहे, तर ही बाकीची स्वप्न पण पूर्ण होऊ देत. आजच्या दिवशी सो मच, थँक्यू सो मच, शुभेच्छा मी तुला देईन. आणि पुन्हा जेव्हा तुझी वायनरी किंवा मोगऱ्याची शेती झालेली असेल तेव्हा पुन्हा एकदा आपण भेटू, मग आपण मोगऱ्याच्या शेतात आणि मग मोगऱ्याच्या शेतात आवडेल मला. तर खूप छान वाटलं. थँक्यू. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो शेअर करायलाही विसरू नका.